6वीला दिवाळीच्या सुट्टीत मी घरी जाऊन परत दोडीला शाळेत जायला लागलो होतो. सोपान मामाची कांद्याच्या गोण्यांची हमाली, दादाच्या शेळ्या, सरू मामी, लहान मामी यांचं भागाईच्या वावरात रोजानं काम आणि माझी आणि हिरा मावशीची शाळा, असं ज्याचं त्याचं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. त्या दिवशी शुक्रवारी नांदूरचा बाजार असल्यानं शिवाच्या रस्त्यानं तिकडं निघाली होती. सरूमामीचा स्वयंपाक उरकून ती विहिरीवर धुणं धुवायला निघणार होती. लहान मामी गोवऱ्या गोळा करायला निघून गेली होती. बाजारचा दिवस असल्यामुळे त्या दोघीही कामाला जाणार नव्हत्या. आठवड्याभरात मागं पडलेली घरची कामं त्या शुक्रवारीच करायच्या. दर हप्त्याला सकाळचं जेवण खावण उरकलं का हातात फडकी घेऊन कायम नांदूरच्या बाजाराला जायची. घराची कारभारी नव्हती ती. कुठं निघाली म्हणजे या फडकी बिगर तिला करमत नसायचं. त्या काळात तीच तिची ओढणी होती. शृंगाराच्या बाबतीत चं कामसुद्धा साधं का होईना पण एकदम टापटिपीत होतं. तशी आज नांदूरच्या बाजाराला जायला सकाळपासून तयारीत होती. सकाळीच उठून तिने पहिल्यांदा आंघोळ उरकून घेतली होती. नंतर मी आणि हिरामावशी शाळेला निघून गेलो. कुठंही निघताना डोकं चापून चोपून बसवायची. संध्याकाळपर्यंत त्यातला एकसुद्धा केस मोकळा व्हायची हिंमत करत नव्हता. नऊवारी वट्टीचं लुगडं, कपाळभर दोन्ही कल्ल्यांपर्यंत आडवं कुंकू, डोक्यावरून कधी न घसरणारा पदर, नाकात कुहिरीच्या आकाराची मण्यांनी मढवलेली नथ. असा एकदा तिने तिचा साथ चढवला म्हणजे कुठं गावाशिवाला निघाली म्हणजे निघाली. परत येताना ती तिचं काम फत्तेच करून येणार हे मात्र खरं. वावरात सुद्धा ती एकदा कामाला लागली की ते कधी पूर्ण करू असं तिला व्हायचं. घरातला स्वयंपाक तर कोंबडं आरवल्यापासून सुरू व्हायचा. झुंजूर काच बाहेर 3 दगडाच्या चुलीवर पाण्याचं भगुलं ठेवून आपलं काम ती सुरू करायची. कुडाच्या सपरात एका बाजूला बांधलेल्या शेळ्या असायच्या, दुसऱ्या बाजूला चुलीवरच्या गरम तव्यावर भरभर काठवटीतून येणारी भाकर पाडायची. तव्यावर पडणाऱ्या भाकरीवर पाण्याचा पोचारा फिरवला की लगेच दुसरी भाकर तयार. तोपर्यंत तव्यावरची भाकर चुलीसमोर आऱ्हावर भाजली गेली की तिला माखलेली राख फुंकर मारून भाकरी गेली टोपल्यात कधीच. दुसऱ्या चुलीवर फोडणी देऊन आमटीला थोडासा जाळ लावला म्हणजे भाकरी होईपर्यंत कालवण बी तयार. अशी अजब कला तिच्याकडे असायची. तिच्यासारखी सुगरण मी अजून कुठंच पाहिली नाही. एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं म्हणजे अष्टावधानीच्या पुढचं पाऊल नाही हे. तिच्या हाताला चव बी 1 नंबर 1. थोडंसुद्धा मीठ घ्यायची गरज नाही जेवताना, इतकी तिची भाजी तंतोतंत असायची. वावरातलं काही मोक्याचं काम असेल तर सकाळी 7ला सुद्धा जेवून खाऊन माणसं वावरात जायची. असं सुद्धा तिच्या स्वयंपाकाचं गणित असायचं. बाजारातून काय काय आणायचं हे तिने काल गुरुवारी संध्याकाळीच मामीला विचारून घेतलं होतं. दर हप्त्याला जशी ती निघायची तशी आजही बाजाराला सगळं आवरून निघून गेली होती. घराची कारभारी नसल्यानं मोलमजुरीनं येणारी मजुरी गुरुवारी ताब्यात घेऊन आपल्या फडकीमध्ये आठवड्याचा बाजार हात आणत असायची. दर बाजारी शुक्रवार असला म्हणजे मी आणि मावशी संध्याकाळी बाजाराच्या भेळीसाठी डोळे लावून ची वाट बघत असायचो. दादाला जास्त लांबचं आता दिसत नव्हतं, त्यामुळं दादा मला हाक मारून, "अरे नेवरती, तू ही आजी दिसती का? पाहाय बरं जरा तिकडून नांदुराच्या अंगून. चायला कमून येईना काय नो? यायला पाहिजे होती येंदुळपोत. कधी एवढा टाईम करत नव्हती, पण आज कसं काय झालं काय माहिती. भेटला असन कोणी रस्त्यात तिच्या ओळखी पाळखीचं. नाही तर एखाद्या घरची तिची जुनी जोडीदारीन म्हणली असन जा चहा पाणी घेऊन. असं काहीतरी असन. ती एकदा का गप्पा मारायला लागली अजाबात टाईम पुरत नाही तिला. नाही तर असं बी असन भागाईच्या मळ्यात गेली असन. उद्या शनिवारपासून काम आहे का काय तिच्या वावरात ते पाहायला." असं दादा मला आणि मावशीला सगळे अंदाज बांधून सांगत होता. तरी आज काहीतरी वेगळं घडलेलं असावं असा दादा मधून विचार करत होता. आता अंधार पडत चालला होता. दिवस टेकायच्या आत म्हातारी घरी पोहोचत असायची. पण आता तिला पाहत पुढं आडवं जावं का काय या विचारात दादा होता. पण तेवढ्यात सरळ चारीनं खाली घराकडे येताना दिसली. "दादा दिसली चाललो मी तिला आडवं गठोळं घ्यायला. पळ मावशी." असं म्हणत मी आणि मावशी तिच्याकडं पळत गेलो. भेळ लवकर खायला मिळेल असं आमचं गणित होतं.
पण आज काहीतरी वेगळं घडलं होतं. मुंड्या नाकानं घरी आल्यानंतर तिचा चेहरा वेगळाच दिसत होता. बाजारचं गठुडं बाजूला ठेवून तिने दादा आणि मला चिमणी घेऊन जवळ बोलवलं. अंधार पडायला सुरुवात झाली होती. कमरेला खोसलेला पदर मोकळा करत बांधलेली गाठ सोडून एक लाल कागद तिने बाहेर काढला. त्यातून एक पिवळी धम्मक सोन्याची चीप आम्हाला दाखवत, मी नथ देऊन हे आणलंय सोन्याचं बिस्किट. मायानगरी मुंबईत अशा बऱ्याच भानगडी दादानं पूर्वी पाहिल्या होत्या. गर्दी पाहून बरेच भामटे लोक माणुसकीचा गैरफायदा घेतात, याचं हे चित्र आज दादाला दिसलं. तो सारं काही क्षणार्धात ओळखून चुकला. दादा कडं बघून म्हणाला, तू ही बडबड करायची सवय बवली आज. बिनकामाचं आज बोलत होती का कोणाबरोबर? त्यावर ती म्हणाली, 4 वाजून गेला असतील, माझा सगळा बाजार झाला होता. रेणुकाईच्या देवळापुढं मी लिंबाच्या सावलीखाली माझं गठुडं घेऊन बुरकोलाच्या बाकाईची वाट बघत बसले होते. तेवढ्यात आपल्या तिरमकाच्या वयीचं पोरगा असेल, त्यानं सहज बोलता बोलता माझ्या तोंडासमोर त्याच्या खिशातून रुमाल काढून झटाकला आणि मला काय कळलंच नाही. तो तिथून देवळामागं निघाला, त्याच्या मागं मी गेले. तिथं त्यांनी मला हे बिस्किट दिलं. 5 तोळ्याचं आहे म्हणला. मी माझ्या हातातली नथ काढून दिली त्याला. मला म्हणला, इथं बाजारात कोणाला दाखवू नको. मी तिथंच लुगड्याच्या पदराला बांधलं, कमराला पदर खोसला, बाजाराचं गठुडं तसं डोक्यावर घेऊन निघाले. घराला नाही आले एकलीच. हिरामावशी मी ऐकत राहिलो. कुणीतरी लफंग्यानं तिला भूल देऊन तिची नथ काढून घेतली आणि ती सोन्याची चीप हवाला करून लाखाचे 12,000 करून दिले होते. आज ती बाजारातल्या मोहाला बळी पडली होती. तिच्यावरची भूल अजूनही चांगली उतरलेली नव्हती. ती अजूनही तिचंच खरं आहे असं आम्हाला सांगत होती. दादा आता पश्चात्ताप करत स्वतःशी बडबड करत बसला होता. याला कळलं कसं नाही? अर्ध्या तोळ्याची नथ देऊन 5 तोळ्याचं बिस्किट येईन कसं? तेवढं जरी समजलं असतं तर हा टाईम आला नसताना. पण असा विचार करून आता काहीच उपयोग नव्हता. अजूनही मिळालेल्या सोन्याच्या धुंदीतच होती. त्या दिवशी बाजाराचं गठुडं कोणीही सोडलं नाही. आम्ही भेळसुद्धा बाहेर काढून बघितली नाही. असं घडल्यावर कोणाला गिळणार होती ती भेळ? मोलमजुरी करणाऱ्या ची आज देवानं खरोखर परीक्षा पाहिली होती. चुलीपुढं स्वयंपाक करत सरूमामी हे सगळं ऐकत होती. सासूरवाशी नसल्यामुळं ती अजिबात मधी बोलली नाही. शेवटची भाकर तिने टोपल्यात टाकून हात धुतला आणि मला आवाज देत म्हणली, नेवरती चला जेवायला, झालंय सगळं. हिरा उठा, चला, टाईम नका करू. मावशी आणि मी एकमेकांच्या तोंडाकडं बराच वेळ बघत बसलो. मी दादाकडं बघत म्हणालो, दादा चाल ना, मामीनी स्वयंपाक झालाय म्हणून आवाज दिलाय कावाचा. हिरा मावशी घरासमोर लिंबाच्या खोडाला टेकून डोक्याला हात लावून बसली होती. जेवायला कोणीच उठत नव्हतं. बराच वेळ दादा शांत होता. काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. शेवटी सरू मामीला आवाज देत, सरू पोरांना दे वाढून जेवायला, मी आणतो ही सासू जेव, नंतर तुम्ही जेवले हो. असं म्हणून मग मामीनं मला आणि मावशीला वाढून दिलं. दादा आणि जेवणार नाहीत म्हणून मामी पण त्यांची वाट बघत बसली. नंतर दादा काही बोललाच नाही. मामीनी पण टोपलं शिकेला अडकवून ठेवलं. आमच्या दोघांच्या जेवणाची ताटं खळबळून तिने वर मांडणीला लावली. दादानं शेळ्या सोडून सपरात बांधल्या. जिथं बसली होती तिथंच अंथरून टाकून आडवी झाली होती. तिचं बिगर नथीचं मुंढं नाक तिला अजिबात शोभत नव्हतं. तिच्या नाकातला शृंगार कोणीतरी आज हिरावून घेतला होता. ते नाक आज आम्हाला मुक्क झाल्यासारखं कसं तरी दिसत होतं. नंतर दादा बी आमचं दोघांचं अंथरून टाकलं, पण मला आवाज देत, चाल रे पोरा नेवरती, तुला उद्या शनिवारी सकाळची लवकर शाळा आहे, झोपून घे. झालं ते झालं, आता किती विचार करणार आपण. लवकर झोपी गेली होती. दादा तिच्याकडे पाहत बराच वेळ विचार करत होता. मला झोप लागून गेली. नंतर तो कधी झोपला काय माहिती. मागच्या वर्षी सोपान मामाचं लग्न जमवायचं तेव्हा पाहुण्यांना दुपारच्या उन्हात ओट्यावरच लिंबाची सावली पाहून बसावं लागलं होतं. गरिबीमुळं एक तर पाहुणे येत नव्हते. हे इकडून तिकडून आले तर असं. पण कसं का असं ना, आपतातला असल्यामुळे सगळ्यांनी एका विचारानं जुळून घेऊ असा सूर निघाला होता. देणं घेणं काहीच नव्हतं. ते काढलं असतं तर तेही वर्ष तसंच गेलं असतं. जास्त बारीक किस पाडून जमणार नव्हतं. सोपान मामाची 10वी झाली होती. पण आपलं पोरगं काहीतरी करतं, कांद्याची हमालीच करतं, असं दादा बऱ्याच वेळेला आपल्यात बोलताना म्हणायचा.
लग्न जमवायच्या अगोदर अशी चर्चा व्हायची, तेव्हा मामानं काही किलमिस काढलं तर दादा त्याला झाडून काढायचा. आपल्याला आपल्याच मापाचं पाहिजे ठिकाण. लय ओटाच्या गाडीचा मुक्का घेऊन काय उपयोग आहे? जरी एखाद्या ठिकाण आपल्याला आपल्या वरचढ मिळालं तर आपली पोच तरी आहे का तिथवर? आपण काय लय टाटा बिरला लागून गेलो एक काय? आपलं काम करून दररोज फुसकाट पडते. संध्याकाळी अंथरुणावर पडलो का मग सकाळ कशी होती कळत बी नाही आपल्याला. कशाला पाहिजे मग हे डंगळे? त्या आईला अंथरून बघून पाय पासराव माणसानं. लय माजुरेवानी करून कसं चालन? अरे आपण काय लय मोठे नाही आहे. आपल्या बापजाद्याचा बी असंच अख्खं आयुष्य गेलं ना लोकांचं साल महिने घालता घालता. असं गरमागरमीत सोपान मामाचं मागच्या वर्षी गरिबी हरिबीत लग्न उरकून त्रिंबक मामा मिलिटरीत आसामला निघून गेला. पाऊस लागल्यावर घराचे हाल त्यांनी पाहिले होते. कुटुंब वाढल्यामुळं सोपान मामानं बाहेर कोपी केली होती. दादा त्रिंबक मामाला म्हणाला होता, अरे तिरमका, पुढल्या साडी जमलं तर हेरीचं आपल्याला लगीन करावं लागन. चांगलं मागणं आलं तर लगेच धरून घ्यावं लागन सोयरीक. त्या अगोदर 2 खोल्याचं कौलर कवईनं आपल्याला घर करावं लागन. पोरांचं होतं म्हणून सोपांच्या लग्नाच्या टायमाला गोष्ट दकून गेली, पण आता नाही चालणार. पोरीचं लगीन आपल्या दारात वाहणार. पै पाहुणे येतील आपल्या दारात, मग ते काय म्हणतील? किती दिवसापासून चाललं आहे सगळं? त्रिंबक मामा म्हणाला, दिवाळी झाली का लग पाया खांदून घ्या, मी करतो काहीतरी तडजोड पैशाची तिकडं गेल्यावर. मध्यंतरी मिलिटरीच्या गाडीतनं तो देवळालीला सुद्धा येऊन गेला. एवढा जवळ येऊन त्याला घरी येता आलं नव्हतं. त्याच्या पत्रातनं आम्हाला हे कळलं. पत्रात त्यांनी खूप तळतळ केली होती, पण काय करणार? मिलिटरीचं काम एकदम शिस्तीचं, तिथे अजिबात चाळचूळ चालत नाही. घराचं काम सुरू करून द्या असं त्यांनी पत्रात पुन्हा लिहिलं होतं. दिवाळीला सुट्टी मिळणार नाही, डिसेंबरमध्ये शक्यतो येऊन जाईन असाही उल्लेख त्या पत्रात होता. नाना मला दिवाळीला घ्यायला आल्यावर दादानं सहज विषय काढला. सयाजी, अरे दिवाळी झाल्यावर घराचं काम करायचं म्हणतोय, तेरमकाचं कार्ड आले, सुरू करून द्या म्हणतोय दिवाळीनंतर. असं दादानी म्हटल्यावर नानांनी सुद्धा होकार दिला. इकडं दिवाळी झाल्यावर लाल कांद्याच्या मार्केटमध्ये सोपान मामाची हमाली जोरात सुरू झाली होती. व्यापारी अजिबात हमालांना सुट्टी देत नव्हते. तो सकाळी जसा 7ला मार्केटमध्ये जायचा, तो थेट रात्री कधीतरी यायचा. दादा हे सगळं रोज पाहत असल्यामुळे त्याला काही म्हणायला त्याची जीभ रेटत नव्हती. तरी एक दिवस सकाळी दादानं सोपान मामाकडे विषय काढला. सोपान, 2 दिवस तुझं काम राहू दे. दत्त जयंतीला चांगला मुहूर्त आहे पुनवाचा. काशी आईच्या देवळातल्या बाळूनं तुझ्या आईला सांगितले त्या दिवशीच. कर सुरुवात देवीचं नाव घेऊन. तसं बी तू कोपीतच राहतो, तुम्हालाच होईल लवकर आसरा. येडं वाकडं डोक्यावर झाकण असलं म्हणजे फिकीर नाही ना. दत्त जयंतीनंतर 5व्या दिवशी गावात काशी आईची यात्रा भरायची. आमच्या मामाच्या गावातल्या जुन्या घरासमोर सगळी दुकानं एका रांगेत लागायची. पहिलं मामाचं घर गावात होतं तेव्हाची ती गोष्ट. आता मळ्यात आल्यावर आम्हाला सगळ्या जुन्या गोष्टी सांगायची. या यात्रेला सुट्टी काढून त्रिंबक मामा महिनाभर आला होता. सोपान मामानं त्याच्या व्यापाऱ्याला घराचं बांधकाम सांगून 8-10 दिवस सुट्टी टाकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी घरच्या घरी नारळ फोडला आणि पहिला टिकाव हाणला. बऱ्याच दिवसाचं रखडलेलं घराचं काम देवीचं नाव घेऊन सुरू केलं. हात जोडून तिथूनच देवांचं दर्शन घेतलं. माझ्या पोरांनी हातात घेतलेलं काम लवकर मार्गे लागू दे रे माळोबा राजा. सगळं झाल्यावर परत पाणी घालायला येईन. माझी आणि मावशीची शाळा ठरल्याप्रमाणे सुरू होती. जुनं घर आता पूर्ण पाडून टाकलं होतं. त्याचे सगळे जुने कौल उतरवून बाजूला रांगेत मांडलेले होते. वासे बाजूला एकावर एक टाकले होते. दगड भिंतीची खाली पडलेली पांढरी माती, एका दरवाज्याची आणि एका खिडकीची सागवानी चौकट, या सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या बैठकीत परत नव्या घराला वापरायच्या असं ठरलं. उगाच फेकझोक कशाला म्हणून सारखी तळतळ करायची. दादाचं यावर काही म्हणणं नव्हतं. मामांचा खर्च कमीत कमी होईल म्हणून त्यांनीसुद्धा च्या म्हणण्याला दुजोरा दिला होता. तशी खूप धोरणी होती. एका बाजूला रोजच लोकांच्या दारात फेस पडूच तर काम करायचं आणि इकडं दुसऱ्या बाजूला असं करायचं, हे तिला अजिबात पटत नव्हतं. पुढच्या वर्षी हेरामावशीचं लग्न धरायचं हे सुद्धा तिच्या बऱ्याच दिवसाचं डोक्यात होतं. तिनं सुद्धा लग्नासाठी स्वतःची थोडं का होईना खर्च करायची ऐपत करून ठेवलेली होती.
तिच्या या धोरणीपणाला मामाच्या मळथडीतले सगळेजण कायम सलाम ठोकायचे. घराचं काम सुरू झाल्यापासून सगळं बिऱ्हाड बाहेर उघड्यावर आणून टाकलेलं होतं. बाजरीच्या पेंड्यांची एक छोटीशी कुडाची खोली तयार करून तिच्यात सरूमामीनं स्वयंपाक थाटला होता. बाकी सकाळ संध्याकाळची जेवणं बाहेरच करायला लागायची. झोपणंसुद्धा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बाहेरच असायचं. बाजूला 100 फुटावर बाजरीची मठामुगाची लादणी करायला दादानं मागचं खळं केलं होतं. मी, दादा, आणि हिरा मावशी खळ्यावरच झोपायचो. त्रिंबक मामानं संगमनेरला जाऊन 4000 विटांचा एक ट्रक आणला होता. विटा फक्त घराचे कोपरे, चौकटी आणि वरुंड्या यांनाच वापरायच्या होत्या. बाकी भिंतींना दगड वापरायचे होते. त्याकरता जुन्या घराचे दगड बाजूला गंज करून ठेवले होते. मामानं घरच्या विहिरीच्या मलम्यावरनं 1-2 ट्रॅक्टर दगड आणून टाकले. नाना एकदा नांदूरच्या मार्केटमधून कांदे घेऊन आले, तसेच मला भेटायला आले. तेव्हा त्रिंबक मामा आणि नाना घराला लागणारं बाकी साहित्य आणायला संगमनेरला जाऊन आले होते. येताना त्यांनी कौलं, वासे, सिमेंटच्या गोण्या आणि बारीक सारीक सामान घरी आणून टाकलं. आता जितक्या लवकर बांधकाम होईल तितक्या लवकर करण्याची प्रत्येकाची तकतक चालू झाली. मामाची सुट्टी 15 दिवसच उरली होती, पण तेवढ्यात काम पूर्ण होईल याची काही खात्री नव्हती. काशी आईच्या यात्रेनंतर इंदूरवरून मामांचा मावस भाऊ गोरख मामा पण आला होता. आता घरचं काम पार पाडूनच जा तुझ्या घरला. स्वापान भाऊला बी त्याचा यापारी सुट्टी देत नाही. एकदम टायमावर आला गोरख तू इकडं. आल्या आल्या त्याला पुढची दिशा दाखवून दिली. तसं त्याला बी तिकडं काय काम नव्हतं. तो लगेच कामाला लागला. मावशीचा मानही त्याने ठेवला होता. घरचं काम हळूहळू सुरू होतं. पायाहून काम वर आलं होतं. गवंडी एकच असल्यामुळे काम लवकर उरकत नव्हतं. त्या दगडाचं काम असल्यानं प्रत्येक दगड भिंतीत मांडताना त्याला बाहेरून हातोडी मारून वळंबा लावल्याशिवाय पुढं सरकता येत नव्हतं. कधीकधी लाईट नसल्यानं विहिरीची मोटार सुरू करता येत नव्हती. चिखल करता येत नव्हता. त्यामुळे कारागीर असूनही काम बंद असायचं. असं झाल्यावर दादा मोटारीच्या खोक्याजवळ विहिरीवर जाऊन बसायचा. तो 5-5 मिनिटाला वाळलेली काडी हातात घेऊन ते हिरवं बटण दाबायचा. घरचं काम म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी आल्याच अशी त्यांची चर्चा सुरू असायची. कामानं चांगला वेग घेतला होता, पण एका गवंड्यानं अचानक 5-6 दिवस दांडी आणली. दगडाच्या भिंती बांधून पूर्ण झाल्या होत्या, पण लाकडाचं सुतारकाम बाकी होतं. बाटमपट्ट्या ठोकायच्या होत्या. त्यावर कौलं बसवून दोन्ही बाजूनी वरुंड्या केल्या की नंतर घराचं बाहेरचं प्लास्टर, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी बाकी होत्या. या गतीनं काम चाललं तर 2 महिने लागतील असं दादा आणि त्रिंबक मामाचं म्हणणं होतं. त्रिंबक मामाची रजा संपली. तो कामावर निघून गेला. घरी सगळ्यांना त्यानं ज्याची त्याची जबाबदारी सांगितली होती. गोरख मामासुद्धा बरेच दिवस राहून त्याच्या गावाकडे मालेगावच्या पुढं सीताण्याला निघून गेला. त्याला तिकडं रेडिओ टीव्हीची सवय लागली होती. इकडं तसं काहीच नव्हतं. तरी पण त्यांनी जवळपास 1.5 महिना दम काढला होता. त्याला तिथून पुढं इंदूरला जायचं होतं. आता उन्हाळ्याचा चटका जाणवायला लागला होता. 2 दिवसापूर्वी संक्रांत होऊन गेली होती. तिळगुळ देतानाच दादा मला म्हणाला होता, आता तीळ वाढणं येळभर का निवृत्ती, उन्हाळा लागला आता. दादाला मी होकार दिला. सोपान मामानं 2 ट्रॅक्टर भरून नदीची वाळू आणून टाकली होती. मातीचं बांधकाम पूर्ण होऊन सुतारकाम बी संपत आलं होतं. कारागिराला सारखे म्हणायची, भाऊ लवकर उरक की र आता, लय चटके बसत्यात उन्हाचे, पोराबाळांची पाठी आहे माई, उपकार होतीन तुझे आमचे लय. असं म्हटल्यावर तो हुरूप येऊन जोमानं कामाला लागायचा. म्हटल्याप्रमाणे त्यानं 4-8 दिवसात वर कौलं टाकून सावली करून दिली. पण लगेच बिऱ्हाड थोडंच आतमध्ये घेता येतोय. अजून भुई घ्यायची राहिली होती. मध्येच सुतारकाम चालू असल्यानं गवंड्यानं हे काम उरकल्यावर मला सांगा असं म्हणून दुसरं काम धरलं होतं. इकडचं कौल टाकून झाल्यावर दादा त्याची दाढी डोकी करायच्या निमित्तानं गावात गेला होता. हप्त्यातून एकदा तो गावात अशी चक्कर मारून यायचाच. त्या दिवशी गावातलं काम उरकून तसाच तो गवंड्याला पाहायला गेला तर त्याच्या घराला कुलूप लावलेलं होतं. 1-2 दिवसांनी पुन्हा जाऊन पाहिलं तर कुलूप जिथल्या तिथंच होतं. शेजारी विचारून पाहिलं तर 15 दिवस होऊन गेले, त्याचा तपास नव्हता. दादाच्या तोंडचं पाणी पळालं होतं. प्लॅस्टर सहित कामाचे पैसे घेऊन तो पसार झाला होता. तिकडून त्र्यंबक मामाचं घराचं काम कसं काय सुरू आहे असं पत्र आलं होतं. आणि दादाला मीच पत्र वाचून दाखवायचो. ती ओळ वाचल्यावर मलासुद्धा कसं तरी झालं. मामाला काय उत्तर देणार आता? कोणाची काही चूक नव्हती.
तो गवंडी कोणत्या दिशेला पळून गेला हे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं. इकडं मामाच्या घराचं बांधकाम अजून किती दिवस चालतं याचा काही तपास नव्हता. सगळ्यांची सारखी तगमग चालली होती. त्या गवंड्यानं खोली मालकाच्या हातात घराची चावी देत मी 2-4 दिवसात परत येतो असं म्हणत गवंड्यानं पोबारा केलेला होता. बरेच दिवस वाट बघून तो येत नाही म्हणून सोपान मामा आणि मी त्याच्या खोलीवर जाऊन आलो. दरवाजाच्या फटीतनं बघितलं तर तिथं अंधाराशिवाय काही दिसलं नाही. शेवटी सरू मामी आणि लहान मामीला कदरून म्हणाली, आतल्या भीती सारून घ्या मातीनं आणि भुई चांगली चोपणीनं ठोकून घ्या. लगे बिराट टाकू आतमध्ये 2 दिवसात. दोघींनीही दुसऱ्या दिवशीपासनं आतल्या भिंती सारवून घेतल्या. शनिवार रविवार बघून आम्ही सगळ्यांनी चोपणीनं भुई ठोकून घेतली आणि गुढीपाडव्याला नव्या घराला गुढी बांधली. तरी अजून बाहेरचं प्लॅस्टर कधी होतं याची काळजी दादा करत होता. मला उन्हाळ्याची सुट्टी कधीच लागली होती, पण घराच्या कामामुळे मला संगमनेरपर्यंत सोडायला सुद्धा कोणाला सवड मिळत नव्हती. एक दिवस सोपान मामा संगमनेरला शनिवारच्या कांद्याच्या मोंढ्यावर जाणार होता. त्यांनी मला आमच्या गावच्या वाण्याच्या गाडीत संध्याकाळी बसवून दिलं आणि मी सुट्टीला घरी जाऊन पोचलो. पावसाळ्यात माझी शाळा सुरू झाल्यावर त्रिंबक मामा परत 6 महिन्यांनी सुट्टीवर आला होता. तोपर्यंत वाळूची पूर्ण माती होऊन गेली होती. त्यानं नदीला जाऊन परत एक ट्रॅक्टर आणला. किसन मामाचा मेवणा दत्तू मामा ओहोळ नाशिक म्हसरूळला गवंडी काम करायचा. तो असाच एक दिवस त्याच्या बहिणीला लंका मामीला भेटायला गावात आला होता. तेव्हा त्रिंबक मामानं त्याला हक्काचा मेवणा म्हणून खूप गळ घातली आणि शेवटी त्यानं 3-4 दिवसात बाहेरचं सगळं प्लास्टर पूर्ण करून दिलं. मध्ये डोक्या एवढं खांडोळं घालून या दोन्ही खोल्या बांधायला 8-9 महिने कसे निघून गेले याचा पत्ताही लागला नाही. आता कितीही वादळ वारा आला तरी चिंता राहिली नव्हती. आता घरातल्या सगळ्यांना ऊन वारा पावसात आसरा झाला होता. आणि दादाच्या बऱ्याच दिवसापासून डोक्यात खेळत असलेल्या निवाऱ्यानं आता मात्र आकार घेतलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय निवृत्ती जोरी यांची तडजोड ही कादंबरी, अर्थात हे आत्मकथन. या आत्मकथनाचं हे प्रकरण इथेच संपलं. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या प्रकरणासह. तोपर्यंत ऐकत रहा तडजोड. लेखक निवृत्ती जोरी.